जळगाव जिल्ह्यात 3 दिवसापूर्वी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे अनेक पिकांचं नुकसान झालं। त्यात प्रामुख्याने केळी असेल, कपाशी असेल, मका असेल, सोयाबीन असेल, यासोबत आता फळबागांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं समोर येत आहे। आपण आहोत जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातल्या बहाळ परिसरात। खरं म्हणजे बहाळ परिसर हा लिंबूसाठी प्रसिद्ध आहे। आपण बघू शकता की या ठिकाणी नारळी नदीने रौद्ररूप धारण केल्यानंतर जी लिंबूची फळबाग होती ती पूर्णपणे जमीनदोस्त झालेली आहे। शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। खरं म्हणजे हे जे लिंबूची झाडं होती साधारण 10 वर्ष जुनी होती आणि आता कुठेतरी त्यांना उत्पन्न येणार होतं आणि नेमकं उत्पन्न येण्याच्या आधीच मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घात जो आहे तो निसर्गाने हिरावून घेतलेला आहे। आपल्यासोबत लिंबू उत्पादक शेतकरी आहेत, आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। आता काय सांगाल, कशा प्रकारचा पूर आला होता नेमका या ठिकाणी? सर, या वर्षी न भूतो न भविष्यती असा पूर आलेला होता नारळी नदीला। आमचे वाडवडील सांगतात की आमच्या आयुष्यात असं पाणी आलेलं नाही। तर या पुरामुळे शेतकऱ्यांचं जीवन पूर्ण उद्ध्वस्त झालेलं आहे। आपलं किती नुकसान झालंय नेमकं लिंबू फळबाग? या 3 एकर क्षेत्रामध्ये 300 झाडांची लागवड केलेली होती। ते 11 ते 12 वर्षाचं झाड होतं। तर आता नेमकं उत्पन्नाची बाजू त्याच्यापासून आम्हाला मिळणार होती, परंतु परमेश्वराने त्याला उत्पन्न येण्याच्या आधीच हिरावून घेतलं। किती उत्पन्न अपेक्षित होतं नेमकं या वर्षी आपल्याला? 300 झाडांपासून 3 ते 3.5 लाखाचं उत्पन्न मिळणार होतं साहेब, परंतु आता पूर्ण झिरो झालाय। खरं म्हणजे तुम्ही 10 वर्षापासून या झाडांचं संगोपन केलं, 10 वर्षाची मेहनत कुठेतरी पाण्यात गेली। नक्कीच पाण्यात गेली साहेब। पूर्ण म्हणजे लहान मुलाप्रमाणे या झाडांना आम्ही जीव लावून वाढवलं, पाणी खत पाणी दिलं आणि ऐन तोंडी घास येण्याच्या मार्गावर परमेश्वराने वाहून नेलं त्याला। आता शासनाकडे नेमकी काय मागणी आहे? पंचनामे झालेत का, होण्याचे बाकी काय नेमकं? पंचनामे तिकडं बाकीचा शिवार झालेला आहे, इकडं बाकी आहे आमच्याकडे। शासनाने आता आम्हाला या झाडांपासून 3 ते 3.5 लाखाचं दर वर्षाला उत्पन्न मिळणार होतं, पण एवढी शासन मदत करेल अशी अपेक्षा आहे। तुमच्या परिसरात नेमकं किती नुकसान झाले? कोणत्या कोणत्या फळबागांचं नुकसान झालंय? बाळ मध्ये निंबूची लागवड 700 हेक्टरवर निंबूची लागवड झालेली आहे। बाळ हे निंबूवर प्रसिद्ध आहे। बाळ मध्ये पूर्ण फळपिकं आहेत, निंबू, केळी, मोसंबी, पपई, पेरू, फळबाग पूर्ण आहे। तर फळबागांना फटका बसलाय? नक्कीच सर्वच फळबागांना फटका बसलेला आहे। त्याच्यामुळे शेतकरी पूर्ण रिवत झालेला आहे। अनेक जमिनी खरडून गेलेल्या आहेत, शेतकऱ्यांसमोर आता मोठं आर्थिक संकट उभं राहिलेलं आहे। सरकारने तात्काळ मदत केली पाहिजे अशी हो, सरकारने तात्काळ मदत करायला पाहिजे, कारण की जमिनींच्या माती सुद्धा वाहून गेलेल्या आहेत। शेतकऱ्यापुढे मोठं संकट उभं राहिलेलं आहे, तर सरकारने तशी भरीव मदत करायला पाहिजे। तर निश्चितच आमच्या फक्त पिकं नाही वाहून गेलीत, परिसरातली अनेक फळबागांचं नुकसान झालेलं आहे। जमिनी ज्या आहेत त्या खरडून वाहून गेलेल्या आहेत, त्यामुळे आता पीक कुठे घ्यावं पुढचं असा देखील प्रश्न आहे। पोटाच्या मुलाप्रमाणे या फळबागा आम्ही मागील 10 ते 11 वर्षापासून वाढवल्या होत्या, परंतु निसर्गाने एका दिवसात होत्याचं नव्हतं केलं आणि हातातोंडाशी आलेला घात जो आहे तो हिरावून घेतलेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना आता कुठेतरी उभं करायचं असेल तर शासनाने तात्काळ आर्थिक जी आहे मदत ती भरीव मदत करावी अशी मागणी देखील बहाळ परिसरातील शेतकरी करीत आहेत। विजय वाघमारे, न्यूज 18 मराठी, जळगाव।